बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, राजकीय लोकशाहीचे रूपांतर जेव्हा सामाजिक लोकशाहीत होईल तेव्हाच समाजाचा सर्वांगीण विकास होईल आणि माणसाचा सुद्धा विकास होईल. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन हे मोठे असे सावकार होते आणि दोघांनाही राजकारण समाजकारणाची आवड होती. म्हणजे त्यांच्या वडील दादापासून, कारण ते गावचे मोठे श्रीमंत लोक होते आणि त्याच्याकडे धन दौलत पद पैसा होता, सर्व काय होतं. मग गोरगरीब लोक त्यांच्याकडून पैसा आदला उसण आणत, काही व्याजार आणत, काही यान आणत आणि देत. नंतर म्हणजे ते त्या गावातील लोकांवर उपकार करायचे. उपकार केल्यास उपकार म्हणल्यापेक्षा मदत करायचे. मग या दोघांचंही नाव झालं, सगळं काही झालं. आणि सगळं झाल्यानंतर यांनी असं ठरवलं की बाबा आपण हे चांगलं काही करूया समाजासाठी एकानं. आणि दुसऱ्याने ठरवलं एकमेकाचं पाहून, कारण एक काय करायचा, प्रत्येकाची मदत करायचा, हे करायचा, प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहायचा, ये रे जाय रे काहीच नाही, फक्त मस्त असं प्रेमानं वागायचा, बोलायचा, सर्वाचं मन जिंकत होता. आणि दुसरा मात्र कसा करत होता, ये रे जाय रे काय रे का म्हणतं, त्याला वाढायचं घमंड असायचा की माझ्याकडे धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, सर्व काही आहे, हे सर्व लोक म्हणजे गुलाम आहेत, म्हणजे असं कर रे, तू तसं कर रे, तू असं कर रे, असं वागायचा. त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम म्हणजे एक जे समजा प्रत्येकाशी प्रेमाने जिव्हाळ्यानं आपुलकीन राहायचा आणि प्रत्येकाचं म्हणजे करायचा, याला असं वाटलं की हे लोकांना असं वाटलं की याला आपण उभं करू, याला आपला गाव, जसं हे नाही म्हणलं तरी गावचा कारभार पाहते, तरी आपण काय करू, याला गावचा मेहनत बनवूया. त्या दुसऱ्याला याची हे आली की बाबा हे तर राहणार, मग आपण बी राहू. मग काय झालं, हे बी निवडणुकीला उभा राहिला आणि हे बी निवडणुकीला उभा राहिला. तर त्या ठिकाणी जे प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहत होता आणि प्रत्येकाचे मन जिंकत होता आणि मन जिंकून प्रत्येकाला मदत करत होता. कोणाचं काही चूक बोलणं झाली तर ते पटकन न बोलणं, त्यानंतर त्याची चूक तू असं केलं ना, असं होते, असं सगळं काही ते समजून सांगायचा एकांतात. माणसात काहीच मत नसे, मात्र दुसरा तसा करत नसे, तर दुसरा माणसातही बोलत असे, उलट त्याला माणसात जास्त जोर येत असे. माणसं पाहून एखाद्या चूक जोर येतं आणि लोकांना तो प्रभाव पडण्यासाठी लोकांना भरपूर हे करत असे. त्याचा परिणाम काय झाला, तो पडला आणि जे लोकांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकी राहत होता आणि चूक एकांतात जाऊन सांगत होता, तो निवडून आला. मला सांगायचं तात्पर्य बांधवाने एवढंच की ज्या राजकीय लोकशाहीचे रूपांतर जेव्हा सामाजिक लोकशाहीत होईल, म्हणजे जसं राजकीय लोकशाहीत आपण संघटन वाढवतो, प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहतो, बाबा पक्ष वाढवावं, हे करावं, हे करण्यासाठी प्रयत्न करतो. तसंच जर आपण सामाजिक लोकशाहीत जर ठेवलं, हे उच्च नाही, नीच नाही, काय नाही, सगळ्या समाजाला धरून चाललं, तेव्हा समाजाची आणि माणसासुद्धा प्रगती होते. एवढं ठिकाण सन्मानो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा रिकाप असेल त्यांना तो शेअर करा, त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असंच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांसुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सर्वांनो, धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.